ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन या मॅचचं त्यांनी आयोजन केलंय, प्रेक्षणीय लढत तुम्ही पाहताय। दोन्ही संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। एका बाजूला तुम्ही टीम पाहताय नवी मुंबई समालोचक टीम पाहताय, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही टीम पाहताय पश्चिम महाराष्ट्र समालोचक टीम। फोटो सेशन केलं जात आहे, क्या बात आहे। मैत्री ग्रुप जावलीसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो। ही मॅच खऱ्या अर्थाने त्यांनी घडवून आणली, त्यांची कल्पना आहे, त्यांची संकल्पना आहे। टेनिस विश्व क्रिकेटमध्ये असं कधीही घडलं नाही, परंतु खऱ्या अर्थाने मैत्री ग्रुप जावलीने हे करून दाखवलंय। संपूर्ण नवी मुंबई नगरीत राहणारे समालोचक, पश्चिम महाराष्ट्रातील समालोचक त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणलंय, क्या बात आहे, सुपर्ब। अतिशय चांगलं काम केलंय प्रतापदादा शेलार, अमरदादा शेलार आणि मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र या ठिकाणी 12 स्मार्ट वॉच दिले जाणार आहेत, क्या बात आहे। विजेत्या संघाला 12 स्मार्ट वॉच, क्या बात आहे। अगदी डे 1 पासून आम्ही स्पर्धा म्हणतोय श्रीमंत स्पर्धा। का श्रीमंत स्पर्धा आहे? मुख्य व्यासपीठावरती तुम्ही जर पाहिलं तर अगदी समोर 13 सायकल तुम्हाला पाहायला मिळत आहेत। गिझर, मिक्सर या गोष्टी येणं बाकी आहे। अगदी स्वागत कक्ष किंवा तुम्ही व्यासपीठ पाहिलं ना तर पूर्ण फुल झालंय बक्षिसांनी। अशी स्पर्धा आपण टेनिस क्रिकेटमध्ये कधी पाहिली नाही, हे करून दाखवलंय मैत्री ग्रुप जावली यांनी। त्यांच्यासाठी खरंच यार सलाम असेल। अप्रतिम स्पर्धा तुम्ही साकारताय, कौतुक करावं तेवढं तुमचं कमी असेल। अगदी आपण टॉसकडे जाऊया। अगदी विनंती करतो सर, आपण 2 मिनिटं वेळ द्या फक्त। सर्वांनी जिथे आहात तिथे उभे राहा प्लीज, 2 मिनिटं। आपण एवढे मोठे समालोचक आहेत, अनेक स्पर्धा ते गाजवतात, त्यांचा आवाज ऐकून यूट्यूबला आपण त्यांना ऐकत असतो, आनंद घेत असतो। आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा मोठे कोण करतात तर खऱ्या अर्थाने समालोचक करतात। आज नवी मुंबई पश्चिम महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि काही छोट्या बाईट्स मी घेणार आहे, त्यांना काय वाटतं ही स्पर्धा खेळत असताना, त्यांच्या भावना काय आहेत। आणि आपण जाऊया पुष्पक सरांकडे। सर, मॅच सुरू होणार आहे, प्रेक्षणीय मॅच मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून करण्यात आले, तुमच्या भावना खूपच म्हणजे जेव्हा निलेशचा फोन आला होता तेव्हा खूप वेगळं वाटलं होतं। एक संकल्पना खूप चांगली होती आणि मी आभार मानेन पूर्ण मैत्री ग्रुप जावळी यांचं। एकदा स्वतःसाठी जोरदार टाळा वाजवा, कारण आयोजनामध्ये महत्त्वाचा टप्पा असतो आणि तो निभावणं म्हणजे, कारण मेहनत असते, मैदानावरची मेहनत असते, ती तुम्ही सगळ्यांनी घेतली आहेत आणि त्या मेहनतीचं फळ येथे दिसतंय की सगळे कॉमेंटेटर माझे मित्र येथे उपस्थित आहेत, मान्यवर उपस्थित आहेत। आणि असं पहिल्यांदा मुंबईत घडतंय की समालोचक सामना खेळणार आहेत, ज्यांच्या हातात सतत माईक असतो ते आज समालोचक मात्र मैदानावर उतरणार आहेत। आणि स्मार्ट वॉचसाठी नक्कीच आता मी डाईव्हसुद्धा मारायला कमी पडणार नाही आहे। खेळ चांगला होईल, समोरच्या संघाला सुद्धा शुभेच्छा देतोय। तुम्ही सुद्धा माझंच कुटुंब आहात, हे सुद्धा माझंच कुटुंब आहे। आणि एक अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आपण राबवली मैत्री ग्रुप जावळी यांनी, आणि निश्चितच तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं खेळण्यासाठी, त्यामुळे मनापासून आभार आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी। धन्यवाद, थँक्यू। थँक्यू सो मच। लेजेंड समालोचक आहेत मनोज पाटील सर यांच्याकडे जाऊया। अगदी सर 2 शब्द तुमचे। सबसे पहले जावली मैत्री ग्रुप तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत। और ये बहुत अच्छी संकल्पना है और निश्चित रूप से नए मुंबई क्रिकेट खिलाड़ियों को और आयोजकों को इस बात से कुछ सीखने लायक बात है, क्योंकि हमने, मुझे लगता है कि शायद दिसंबर में हमने देखा था समालोचक चषक। तो एक समालोचक के दृष्टिकोण से, अगर हम बतौर मैं कमेंटेटर के दृष्टिकोण से मैं बताना चाहूँगा कि एक अच्छी संकल्पना है, एक अच्छा संदेश दिया जा रहा है। पुष्पक ने अभी भी कहा कि स्मार्ट वॉच रखा गया है, तो अपनी तरफ से एड़ी चोटी का जोर लगाने की पूरी कोशिश करेंगे। सचिन गिरी भी रहेंगे। और संतोष जी, युवाओं को आप शर्मिंदा मत कीजिए, क्योंकि आपकी उम्र हो चुकी है। होते रहता चले। मेरे तरफ से दोनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं। जय हिंद। थँक्यू सो मच। आपणा सर्वांचा लाडका आवाज, अर्थातच कोपर खेळण्याचा आवाज। उमेश म्हात्रे सर, आपले 2 शब्द। सर्वप्रथम मी मैत्री ग्रुप जावली यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण संतोषचा तुम्ही मगाशी उल्लेख केला की ही पहिल्यांदाच घटना घडलेली आहे आणि अशी घटना कुठल्याही स्पर्धेमध्ये आतून झालेली नाही की समालोचक वर्सेस समालोचक असा प्रेक्षणीय सामना। खरोखर एक आनंद होतो, माईकला छत्री द्या, छत्री। हे समालोचक सर्व मित्र आहेत,
ही आज एकत्र येतात आणि या एकत्र येण्यानं काय होतं तर एक वेगळा आनंद, क्रिकेटचा जो वेगळा आनंद आहे तो आपल्याला सर्वांना मिळून जातो. तर मी सर्व मैत्री ग्रुप जावलीचे जे सर्व कमिटी मेंबर्स आहेत त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या आमच्या विरोधी टीमला सुद्धा आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. किरण मस्कर, खास तुम्हाला शुभेच्छा. दत्ता म्हात्रे सर यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्या भावना ऐकूया. सर्वात अगोदर या ठिकाणी आभार व्यक्त करेन मैत्री ग्रुप जावली यांच्या माध्यमातून सन्माननीय अंकुश बाबा कदम यांच्या पुरस्कारातून या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. मैत्री ग्रुप जावलीचा जर विचार केला तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल किंवा वृक्षारोपणाचे कार्यक्रम या मैत्री ग्रुप जावलीच्या माध्यमातून सातत्यानं राबवले गेलेत. म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मैत्री ग्रुप जावली खूप चांगलं काम करते म्हणून एकदा जोरदार टाळ्या मैत्री ग्रुप जावली यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि या आयोजनाचा विचार केला तर जे समालोचक नेहमीच मैदानावरच्या घडामोडी मांडत असतात आणि त्या समालोचकांना आज स्वतः खेळण्याची संधी उपलब्ध करून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे सामने आयोजित केले जातील तेव्हा सगळ्यात अगोदर नाव घेतलं जाईल ते मैत्री ग्रुप जावली या संघटनेचं. आणि त्यासाठी त्यांना हृदयाच्या अंतःकरणापासून मी धन्यवाद देतो. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण खूप चांगलं काम करत आहात, हे वृद्धिंगत होत जाऊ एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि या मॅचमुळे कदाचित हे जे सर्व समालोचक आहे यांच्यामधले ऋणानुबंध अजूनही घट्ट होतील एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा आपण ज्या पद्धतीने आयोजन केलं धन्यवाद. तदनंतर जाऊया गुपेश म्हात्रे सर, आपलेही 2 शब्द महत्त्वाचे असतील. थँक्यू सो मच. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मित्रांनो, मैत्री मंत्र तर कृष्ण सुदामा अशी जोडी. आणि मैत्री ग्रुपच्या बाबतीत म्हणावं तर या ग्रुपने सर्वप्रथम मला संधी दिली होती समालोचन करण्याची आणि हाच ग्रुप मला सर्वप्रथम संधी देतो इथे खेळण्याची. खूप खूप धन्यवाद. आणि इथे मित्रांनो आपण जमलेलात, आपली भगिन जी गेलेली आहे तिला भावपूर्ण श्रद्धांजली आपण दिलेली आहे, अर्पणलेली आहे, त्याबद्दल देखील मनपूर्वक आभार. आणि यशस्वी शिंदे उरण, अक्षदा म्हात्रे आगासकर यांना देखील आपण श्रद्धांजली घेणार आहोत. तत्पूर्वी मनापासून अभिनंदन, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत जुडतील आपले मित्र. अगदी आपण नवी मुंबई समालोचकाचा छोटा बाईट पाहिला, पण पश्चिम महाराष्ट्रामधून एक आवाज येतो, जो आवाज संपूर्ण नवी मुंबई आणि खुल्या गोटात घुमतोय. अर्थातच किरण मस्कर सर, आपल्या भावना कशा आहेत? चांगली संकल्पना आहे. खऱ्या अर्थानं आम्ही देखील क्रिकेटचा काळ गाजवला आहे. म्हणजे एक काळ आम्ही देखील ग्रामीण क्रिकेट खेळलोय, पण आम्हाला समजलं नव्हतं हातातली बॅट कधी गेली आणि माईक कधी हातामध्ये आला. मात्र पुन्हा एकदा आमच्या सर्व गोष्टी ताज्या होतील. पण नवी मुंबई समालोचकांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मैत्री खूप घट्ट होतील. त्यांनी आधीच घाबरवायची कामं केली. दत्ता म्हात्रे सर आर्म्स मारून आले, तर सुनील लांभोरला मागवलंय. मी देखील बॅट आज पुजून आणले. आजचा कौल माझ्याच दिशेनं आलाय. बघूयात आज मजा येईल मॅच खेळायला. आणि मैत्री ग्रुप जावली, थँक्यू सो मच यार, तुम्ही सगळ्या आठवणी आमच्या ताज्या केल्या. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि मैत्री ग्रुप खऱ्या अर्थानं नाव नाही, ब्रँड आहे. जेव्हा टी शर्ट घालतो तेव्हा वेगळा कॉन्फिडन्स येतो आणि बाईकवर जाताना प्रत्येकजण हात करून बोलतो भावा बरं आहेस का. ही मैत्री ग्रुपची ताकद आहे. आणि थँक्यू सो मच मैत्री ग्रुप. हृदयावरती तुमचं नाव आलं हेच खऱ्या अर्थानं मला बरं वाटलं, कारण की तुमचं नाव नेहमी हृदयाबशी आणि तुम्हाला नेहमी इथेच ठेवणार. थँक्यू सो मच. उमेश सावंत सर यांच्याकडे जाऊया. सर, आपल्या भावना. महाराजांकडे जाऊया. महाराज, आपल्या 2 शब्दात आपल्या भावना. नक्कीच. सर्वप्रथम मैत्री ग्रुप जावली यांना मी मनापासून धन्यवाद देईन, कारण की अनेक समालोचक प्रत्येक स्पर्धेमध्ये समालोचक करत असतो, परंतु समालोचकाला कधी खेळायला मिळेल ही घटना आतापर्यंत नवी मुंबईच्या क्रिकेटच्या, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये कधीही घडली नव्हती. परंतु तो इतिहास मात्र घडवून दाखवला इथे मैत्री ग्रुप जावली यांनी, कारण की एखाद्या स्पर्धेमध्ये इतके सारे समालोचक येणं ही पहिली स्पर्धा असेल. आणि मैत्री ग्रुप जावली यांनी ही संकल्पना मांडली, त्याबद्दल पश्चिम महाराष्ट्र समालोचक त्याचबरोबर नवी मुंबई आमच्या सर्व समालोचक मित्रांच्या वतीनं तुम्हाला मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. सरांकडे जाऊया. सर, आपलं काय मत आहे? आशीर्वाद मिळावा सर्वांकडून, कृपा मिळावी देवाकडून, स्नेह मिळावं जगाकडून. जगात माहिती नाही किती दिवस राहायचंय, जिंकून घेतली सर्वांची मन, हा जीवनाचा खरा दागिना आहे. आयोजन केलं, सर्वांची मन जिंकली. एकदा मैत्री ग्रुप जावलीसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुंदर असं आयोजन आणि समालोचनासाठी आम्हाला चांगला प्लॅटफॉर्म करून दिला. असं तुमची मैत्री ग्रुप
तुमची अशी मैत्री ग्रुप भरभराट हो जाओ, अगदी साता समुद्रात जाओ, ही मनापासून धन्यवाद. शैलेश जाधव यांच्याकडे जाऊया. थँक्यू. पहा, त्यांनी जे शब्द बोलले, शब्दांच्या पलीकडे काय बोलायचं शब्द आठवत नाही. समालोचक आहे. मैत्री ग्रुपसाठी फक्त एकच पंच बोलतो, बिकी तेरी दोस्ती सबसे पहले खरीदार हम होंगे, तू ना जानता तेरी कीमत क्या होगी, मगर तुझे पाकर सबसे अमीर हम होंगे, तू अगर साथ होना तो हर जगह पे जन्नत ही जन्नत है. मैत्री ग्रुपसाठी एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. टॉस करूया आपण. मी विनंती करतो मैत्री ग्रुप जावलीचे विद्यमान अध्यक्ष विष्णू आप्पा दनावडे साहेब यांना विनंती करतो, सर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय विश्वनाथ दनावडे साहेब जावली बँकेचे विद्यमान संचालक आहेत, त्यांनाही विनंती केली जाते. सर आपण या आपल्या शुभ हस्ते छत्री द्या. आपल्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी टॉस करतोय. कुठे हॅलो. तर पाऊस आलाय आणि रबर बॉल क्रिकेट आहे. तुम्ही अगदी प्रेक्षणीय सामन्याचा टॉस पाहता. एका बाजूला निलेश मर्डेकर सर तर दुसऱ्या बाजूला महागुरु सँडी सर. छापा मागितलाय. यस, पश्चिम महाराष्ट्र समालोचक टीमनी टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? निश्चित प्रत्येक जण ज्या वेळेस टॉस जिंकतो ना त्या वेळेस क्षेत्ररक्षण घेतो आणि आम्ही तेच करू. प्रथम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. आणि खूप सारा आभार मैत्री ग्रुप, तुम्ही एवढे सर्व समालोचक या ठिकाणी बोलवलं. आज भरून येत आहे कारण एवढे समालोचक आम्ही एका व्यासपीठावरती कधीच पाहिले नाहीत. आज एक मैत्रीचे संबंध जिव्हाळ्याचे होतील, सर्वांना भेटण्याचा योग आला, त्यासाठी मैत्री ग्रुपचं खूप खूप आभार. आणि टी शर्ट ज्यांच्या स्पोर्ट्स शॉपमध्ये बनवले, जयेश दादा आपलंही खूप खूप आभार. आपण जातीने लक्ष दिलं आणि चांगले टी शर्ट्स बनवलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक आभार. जे प्रेक्षक आम्हाला बघायला आले, ज्या प्रेक्षकांमुळे समालोचकांना प्रसिद्धी मिळते, त्या सर्व प्रेक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. भरपूर जण आलेले आहेत, त्यासाठी आपलं सर्वांचा आभार. आणि जिंकणार कोण आहे तर मैत्री जिंकणार आहे. त्याच्यामुळे सँडी सर तुम्ही जिंकलात, आम्ही जिंकलात तरी आपणच जिंकणार आहे. त्यामुळे तुम्हालाही शुभेच्छा आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा. सँडी सरांकडे जाईल. सर बॅटिंग करायची आहे, धावा किती कराव्या लागतील याच मैदानावरती खेळत असताना तुम्ही लहानाचे मोठे झालेत, बरेच इथे क्रिकेटचे धडे घेतलेत. बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरबोर्डवरती सेफ असतील जिंकण्यासाठी? सर्वप्रथम मैत्री ग्रुप जावळी या सर्व कोड कॉम्पिटरना पहिला मी धन्यवाद देतो, कारण क्रिकेटचं महासंग्राम असताना त्याने वेळात वेळ काढून इतका वेळ त्याने म्हणजे कॉमेंट्री बॉक्ससाठी दिलेला आहे, त्यांचा मनपूर्वक आभार करतो. 4 ओव्हरची मॅच आहे. संतोष 4 ओव्हरमध्ये निश्चित 45-50 पर्यंत जायला आम्हाला आवडेल, कारण प्रत्येकाचा खेळ अजूनही मी जवळून पाहिला नाही, परंतु त्याचे बॉन्डिंग लागून जे वाटतं का ते तगडी संघ आहेत. म्हणजे तुमचा संघ तगडा आहे, परंतु आमचे बरेचसे बॅट्समन आहेत का त्यांनी खेळ चांगला केलेला आहे. 35-40 पर्यंत आमचा जाण्याचा प्रयत्न असेल. बघूया काय क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. 5 ओव्हरची मॅच तर कमी 55-60 पर्यंत आमचा माणस आहे. पण क्रिकेट आहे, काय होऊ शकतं, याचे आकडे बदलले पण जाऊ शकतात, पण 55-60 डेफिनेटली आम्हाला तिथे जायला निश्चित आवडेल. सर टेनिस विश्व क्रिकेटमध्ये पाहिलं तर अशा प्रकारची मॅच आतापर्यंत झालेली नाही, परंतु मैत्री ग्रुप जावलीने हा संकल्पना आणली, त्यांच्या डोक्यात आलं. एकंदरीत आपण जर पाहिलं ना मैदानावरती 30 ते 35 समालोचक आहेत आणि त्यांनी आपापल्या पद्धतीने प्रत्येक स्पर्धा गाजवले. मैत्री ग्रुपच्या या संकल्पनेविषयी तुम्ही काय म्हणाल? खूप चांगली कन्सेप्ट आहे, खूप चांगली संकल्पना. कारण बऱ्याच वेळेला होता आम्हाला पण वाटायचं, आम्ही पण 30-35 वर्ष जवळजवळ क्रिकेट खेळलेलो आहे, पण क्रिकेट खेळता खेळता माईक आल्यानंतर क्रिकेट कधीपासून आमच्यापासून दूर झालं आणि दूर होता होता पण इच्छा होते, पण क्रिकेट एकदा समालोक म्हणजे कोणता तरी एक भाग निवडा असतो. पण खरोखर हे संकल्पना मी त्यांना धन्यवाद देईन, कारण एवढा त्यांनी टी शर्ट आमच्यासाठी उपलब्ध केलेत, स्मार्ट वॉच आहेत. बरेचसे कमी आयोजकांच्या या संकल्पना येतं का चला समालोचक कुठेतरी क्रिकेटपासून दूर गेले, त्यांना पुन्हा एकदा मैदानानं उतरून त्यांचा संघर्ष पाहिला, त्यांचा एक भूतकाळ होता, त्या भूतकाळाला वर्तमानमध्ये आपण प्रवृत्त करूया. दॅट इज अ लवली कन्सेप्ट, चांगली संकल्पना आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मैत्री ग्रुप जावली यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा
2 मिनिटाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपापल्या जागेवरती आपण तिथे उभे राहा. ज्या शोभेच्या वस्तू आहेत, गॉगल्स असतील, कॅप असतील, ते आपण रिमूव्ह करा. आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. अलीकडच्या काही 2 दिवसांमध्ये फार वाईट गोष्टी घडलेल्या आहेत आणि पाठीमागच्या काही 2 आठवड्यामध्ये खूप वाईट गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अक्षता म्हात्रे, आगासकर कोपरखेरणे आणि जयश्री शिंदे उरण यांच्याबरोबर फार क्रूर घटना घडलेल्या आहेत. आणि हा जो सामना आहे ना, त्या दोन्ही ताईंच्या न्यायासाठी आपण समर्पित करूया. आणि या दोन्ही ताईंना आपल्या मैत्री ग्रुप जावलीच्या वतीने, या लीगच्या वतीने आणि आमच्या समालोचक मॅचच्या वतीने या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. आणि इथून पुढे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सहकार्य करा. आपण या 2 ताईंच्या न्यायासाठी आपण ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि त्या 2 ताईंना न्याय मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया. निशब्द होतील ते शब्द आणि बोलतील हृदयाची स्पंदनं. ओम शांती शांती. चेक. हॅलो. आम्ही लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. काही फोटोशूट जर का तुम्हाला करायचं आहे तर मॅच सुरू होण्या अगोदर लवकरात लवकर ते कव्हर करा. आणि मॅच आपल्याला बरोबर वेळेवर सुरू करायची आणि बरोबर निर्धारित समयामध्ये आपल्याला खरं तर या मॅचला मात्र नक्कीच इतिश्रीसुद्धा द्यायची आहे. आज जर का आपण बघितलं गेलं तर गेले कित्येक दिवस, मी म्हणेन गेले कित्येक महिने आज या स्पर्धेबद्दल आपण चर्चा करत होतो. आणि जो क्षण, अर्थातच ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो की कशी आहे ही संकल्पना, ही प्रेक्षणीय मॅच आणि या प्रेक्षणीय सामन्यासाठी कोणकोणते समालोचक उपलब्ध असतील, कोणकोणते समालोचक ॲज अ प्लेयर खेळ करत असताना त्यांनी त्यांच्या खरं तर क्रिकेट करिअरमध्ये जेव्हा ते मैदानामध्ये उतरले तेव्हा ते फलंदाज गोलंदाज होते. आज ते कसे खेळ करतील. काही आमच्या समालोचकांना वयाच्या मर्यादा, परंतु एज इज जस्ट अ नंबर असं म्हटलं जातं, परंतु खेळ हा हौशीचा आहे. आणि आज आनंद लुटण्यासाठी आमचे सर्वच समालोचक मित्र आज इथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात. सर्वांचा आम्ही पहिल्यांदा वॉर्म हार्टेड वेलकम करू. आणि मायक्रोफोन जो खरं तर आम्ही मैदानाच्या क्रीडांगणाच्या बाहेर जो मायक्रोफोन होता तो जमा करा. मायक्रोफोन जमा करा. अक्षयकडे मायक्रोफोन सेफ आहे, नो वरीज. आणि अक्षय लवकरात लवकर ते फोटोज आमच्या मोबाईलमध्ये अर्थातच हाय डेफिनेशन व्हॉट्सअपद्वारे पाठवा. आणि सर्वांना आम्ही विनंती करू, पुष्पक दादा पाटील, आमचे सुनील लांबर, सँडी सर, सर्वांनी फोटो पोस्ट करा. आणि मैत्री ग्रुप जावली हे इंस्टाग्राम पेज हँडल आहे, त्या हँडलला आपण जरूर टॅग करा, खोलॅप करा, जेणेकरून आपल्याला स्वतःला आपली ही आयडेंटिटी डिजिटली ग्लोबली एक्सपांड करता येईल. अर्थातच समालोचकांसाठी एक्सपोजर आणि काम अँड कंपोज खेळ करण्यासाठी सज्ज आहेत. एका बाजूला नवी मुंबईचे समालोचक ज्यांच्याकडे आली आहे बॅटिंग आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत पश्चिम महाराष्ट्राचे वेस्ट महाराष्ट्र कॉमेंटेटर्स टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या ऑर्गनाइज कमिटीसाठी आणि या दोन्ही टीमसाठी आपण देऊया मनपूर्वक शुभेच्छा. चला मायक्रोफोन द्या इकडे. युवा ग्रामीण पत्रकार समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी जवलवाडीचे, त्यांचं आम्ही खरं तर मनापासून कौतुक करू आणि त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आमचे सन्माननीय अनिलजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. काही सन्मान आम्ही घेणार आहोत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष शिवा द बॉस,
अर्थातच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मिस्टर प्रेसिडेंट, वेल नोन वेल फेम, अर्थातच ज्यांना कित्येक वर्ष आपण यशस्वी आयोजक म्हणून आपण पाहतोय, शिवा द बॉस यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. आणि त्यांना मी विनंती करू की आपण लगेच या व्यासपीठाकडे. आज प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दी, आज ही प्रेक्षकांची वर्दळ, ही प्रेक्षकांची गर्दी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा आपण पाहताय. मान्सून क्रिकेटचा धमाका, पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि रबर बॉलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र भूमीमध्ये समालोचकांची प्रेक्षणीय मॅच. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी. आणि मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज अनुभवायला मिळणार. अर्थातच वाशी, नवी मुंबई आणि आमचे सिनियर समालोचक मनोज पाटील सरांना मी इन्व्हाइट करतोय. प्लीज जॉईन विथ द मायक्रोफोन फॉर दिस एक्झिबिशन मॅच. नीलेश मर्डेकर, पहली गेंद इस बार हल्का सा टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर निकलती हुई 3 गेंदें डॉट निकली है. अब बल्लेबाज को सोचना पड़ेगा. सुनील लांबोर जो कि ओपनर बल्लेबाज है टीम के, भाई कैमरे के पीछे जो दर्शक खड़े हैं उनसे मेरी गुजारिश है, हमारे यूट्यूब के जो कैमरामैन उनके पीछे जो दर्शक खड़े हैं उनसे थोड़ा सा मैं गुजारिश करना चाहूंगा, वो पीछे चले जाइए प्लीज. तो 3 गेंदें डॉट निकल चुकी. इस बार पुल करने का प्रयास है. बॉटम से गेंद के बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में गेंद गई है. 1 रन लिया है. दूसरी की कोशिश जरूर करना चाहेंगे, गेंद जाएगी शायद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए तो 4 यस. आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष मिस्टर प्रेसिडेंट, युवा यंग डॅशिंग, अर्थातच क्रिकेटचे प्रमोटर शिवा जाधव द बॉस यांचा वॉर्म हार्टेड वेलकम आपल्याला पाहायला मिळते. आम्ही आयोजन कमिटीला विनंती करू की आपण शिवा द बॉस यांचा आपण सन्मान करावा. कॅमेरामॅनला आम्ही विनंती करू की कॅमेरा थोडा डिव्हिएट करा. आम्ही अप्पा धनावडे साहेबांना विनंती करू. जावली क्रिकेट असोसिएशनचे हे विद्यमान अध्यक्ष, आज पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा द बॉस यांचा सन्मान या व्यासपीठावर आपण करतोय. पर्सनॅलिटी फार छान आहे. पाटण क्रिकेटच्या अंतर्गत एका स्पर्धेमध्ये जरूर आमचा संवाद झाला होता. क्रिकेटला प्रमोट करण्यासाठी खरं तर या व्यक्तिमत्वानं मी म्हणेन 100%पेक्षा जास्त दिले. आणि आज मी म्हणेन पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटची आणि त्या सर्व खेळाडूंची ओळख आज मात्र महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये होत असते. त्याच्या पाठीमागे मात्र ही महत्त्वाची भूमिका राहिली आहे ती शिवा जाधव सरांची. रवी दलवी यांना मी विनंती करू की आपण रोहित भाऊ यांचा आपण सन्मान करावा. रोहित भाऊंना विनंती करू की आपण पुढे यावं. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी माईची ही उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं हे प्रतीक, सिम्बॉल ऑफ लव्ह अँड अफेक्शन
आपण पाहताय. मॅचला आपण थोडंसं थांबवतोय. मनोज सर मायक्रोफोनवर असले की ते फार थांबत नाहीत, परंतु आम्ही तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण पहिल्या षटकाच्या दरम्यान आम्ही सर्वच सन्मान कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर आपण अजून एक सन्मान घेऊया. त्याचबरोबर डॉक्टर प्रशांत पाटे सरांचा आपण सन्मान करतोय. 40+ चे हे अप्रतिम खेळाडू आणि आज ज्यांच्या माध्यमातून आपण करता गेले कित्येक वर्ष आपल्या समवेत ज्यांचं नेहमी मार्गदर्शन राहिलंय ते पाटे साहेबांचा आपण सन्मानित करतोय. पेशाने डॉक्टर आहेत आणि कोरोना कालखंडामध्ये खरं तर डॉक्टर्सचं महत्त्व आपण फार जवळून पाहिलं, अनुभवलंय आणि आज त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. स्पर्धा मानाची स्पर्धा स्वाभिमानाची स्पर्धा अभिमानाची 2 वर्ष या क्रिकेटला जपणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. त्यानंतर प्रवीणदादा शेलार यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. अर्थातच आपण वैभव दादांना मी विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी शेलार यांचा आपण सन्मान करावा. प्रताप शेलार ज्यांनी आमच्या आवाजाला नेहमी पसंती दिली आहे त्यांचे हे मोठे बंधू प्रवीणजी शेलार यांचा आपण सन्मान करतोय. प्रवीणजी शेलार यांचा सन्मान आपण करतोय. सतीश सनस क्रिकेटचे ॲथलेट ज्याला आम्ही 10 वर्ष अगोदर पाहिलं होतं तो त्याचा धाकड बांधा आज आम्ही पाहतोय. मला वाटतं 1ही kg वजन ज्याने गेन केलं नाहीये असा एक नवी मुंबईचा अष्टपैलू परिपक्व खेळाडू. आणि मॅचमध्ये तिथे काय घडतंय तर दत्ता सरांच्या बॅटमधनं मात्र अफलातून खेळली 2 सलग षटकार. देखिए नितेश जी, पहले हमने देखा सुनील लांबोर के बल्ले से 6 रन आए थे. अब जैसे ही स्ट्राइक मिली दत्ता म्हात्रे को, उन्होंने भी अपनी तरफ से खुलकर बल्लेबाजी करते हुए जिस तरह खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है बिल्कुल उसी अंदाज में बल्लेबाजी करवाते हुए स्कोर बोर्ड पर नजर डालेंगे बगैर किसी नुकसान के 21 रन. तो यहाँ पे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के खिलाड़ी जो है वो थोड़े से चिंतित में. इस बार गेंद को थोड़ा सा नीचे रखा था, बैकवर्ड पॉइंट के बिल्कुल चीरती हुई गेंद शी महाराष्ट्र के बाहर. पहले पावर प्ले में हमने देखा था 3 गेंदें डॉट निकली थी. सुनील लांबोर जब बल्लेबाजी कर रहे थे उसके बाद जैसे उन्होंने अपना गियर बदला और लगातार रनों की बरसात जो है तेजी से हो रही है. टीम का स्कोर पहुंचा है बगैर किसी नुकसान के 31 रन. अब यहां से सोच में पड़ गए होंगे पश्चिम महाराष्ट्र समालोचक एसोसिएशन के कप्तान कि ये जो निर्णय लिया ये निर्णय कहीं ना कहीं थोड़ा सा महंगा साबित होता हुआ. इस बात देखिए धीमी गति से ये वेरिएशन होना चाहिए. अब गेंद को जब रिलीज करवाते हो तो टप्पा खाने के बाद गेंद कहां पर पड़ जाती है ये देखना जरूरी होता है. अब लगातार 2 गेंदों पर आपको अगर 2 बड़े हिट लग जाते हैं तो वहां पर गेंदबाज को अपनी तरफ से अनुशासन के साथ गेंदबाजी करवाने का प्रयास करवाना चाहिए. टीम का स्कोर अभी भी 31 पर. इस बार लो फुल टॉस गेंद थी, फाइनल क्षेत्र में गई है. क्या अंपायर कहेंगे शायद नो बॉल का इशारा दिया है. जी हाँ, +1 होगा. 2 रन भी पूरे कर दिए हैं तो +1 यानी 3 रन मिलेंगे. ऊपर से फ्री हिट भी. मानसून का ये क्रिकेट है, ऐसे हालात में अगर आप इस तरह के अगर रन लुटाओगे तो बहुत मुश्किल हो जाएगी. संतोष मात्रे ने पहले कहा था कि अगर हम टॉस जीतेंगे तो फील्डिंग करना चाहेंगे, लेकिन यहाँ पर टॉस पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन कमेटी के कप्तान ने जीता. जो निर्णय लिया वो थोड़ा सा महंगा साबित होता हुआ. जी नितेश जी बोलिए. चॅलेंज स्वीकारलंय आणि जो फलंदाज मात्र फलंदाजी साकारतोय त्यांची ओळख आपण आज या व्यासपीठाला देऊया. जे फलंदाज ज्यांच्या बॅटमध्ये धावांचा वर्षाव आलाय नाव आहे दत्तात्रय म्हात्रे. पेन तालुक्याला ते बिलॉंग करतात. पेशाने शिक्षक आहेत, अतिशय हुशार, अतिशय नम्र आणि असे विनम्र दत्तात्रय म्हात्रे जे खरं तर फिटनेस ॲथलीट आहेत. त्यांच्या पर्सनॅलिटीकडे जर आपण पाहिलं तर नेहमीचा त्यांचा एक्सरसाइज असतो, अर्थातच व्यायाम ते नेहमी करतात. आज ते आत्ता पेनवरनं खेळण्यासाठी आपल्या स्पर्धेसाठी आले आणि काय अप्रतिम खेळ त्यांनी साकारलाय. दत्तात्रय म्हात्रे आज नेरूल परिसरामध्ये मात्र स्थायिक आहेत. त्याच्या समवेत जे फलंदाज आहेत ते सुनील लांबोर वयाने मी म्हणेन अंडर 20-22 चा खेळ सातत्याने करत आहेत. सांडपाडा गावात राहत असताना मात्र मागच्या काही 2 वर्षामध्ये ॲज अ मराठी कॉमेंटेटर म्हणून त्यांनी एक वेगळी स्वतःची ओळख सुद्धा निर्माण केली. अशा आमचे 2 गुणवंत समालोचक आज त्यांचा प्रतिभावंत बॅटिंगचा खेळ आपण नवी मुंबई समालोचक टीमसाठी पाहताय. आज या नवी मुंबई समालोचक टीमकडनं खेळ करत असताना सँडी म्हात्रे सर जे महागुरू आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. त्यांनी या स्पर्धेला महत्त्वाचा वेळ दिलाय.
चलिए नितेश जी बहुत बहुत धन्यवाद। चलिए 2 ओवर का खेल हो चुका है, टीम का स्कोर बना 38 रन, यानी प्रति ओवर की बात की जाए 19 के प्रति ओवर के औसत से रन बनाते हुए अब गेंदबाजी में यहाँ पे किया बदलाव। इस बार फुल टॉस गेंद, उम्दा शॉट, टाइमिंग बेमिसाल, सुनील लांबोर नहीं रुकने वाले। इनका बल्ला एक बार खुल जाता है तो इनके सामने गेंदबाज भगवान का नाम याद करवाता है। इसे 6 रन के साथ प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि आज या मॅचचा एन्जॉय खरं तर या मॅचचा आनंद घेत असताना प्रेक्षक मायबाप आपल्याला पाहायला मिळतात। ओ टू कॉम बॉक्स। धन्यवाद नित्य। चलिए आप गेंदबाजी में एक और परिवर्तन किया है, किसके हाथ में दिया आखिरी डेथ ओवर? उमेश सावंत। क्या ये जसप्रीत बुमराह साबित होंगे? पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन की तरफ से अगर देखा जाए, देखिए पहली गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप को बिल्कुल चीरती हुई निकलती हुई और अंपायर को कोई मुश्किलें नहीं हुई, वाइड करा देते हो। टीम का स्कोर पहुंचा है 50 रन, यानी अर्धशतक जो है वो ठोक दिया है अब तक देखा जाए। नई मुंबई क्रिकेट एसोसिएशन कमाल की बल्लेबाजी करवाते हुए जिस अंदाज में बल्लेबाजी करवाए, दबाव डाल दिया है पूरी तरह से गेंदबाजों पर। इस बार देखिए लगातार 2 गेंदें शायद वाइड निकल चुकी है। यहाँ ये देखिए दबाव हो रहा है, ये बिल्कुल दबाव दिख रहा है। अब तो किसी भी गेंदबाज ने बल्लेबाज को परेशान करने का यहाँ पे सवाल नहीं उठ रहा है।
जिस अंदाज में बल्लेबाजी हो रही, जिस अंदाज में गेंदबाजी, देखिए गेंदबाजों पर कोई परेशानी तो नहीं है, लेकिन टप्पा खाने आप ज़्यादा तेज गति से गेंदबाजी करोगे तो नतीजे के रूप में आपको उसका खामियाजा भुगतना ही पड़ेगा। अब स्कोर पहुंचा है 51 रन। ये देखिए थोड़ा सा गेंद को नीचे रखा था, ब्लॉकर में डालने का प्रयास किया था, गेंद को कलाई के जरिए मोड़ दिया, 1 रन मिलेगा। लगातार 2 गेंदे वाइड फेंकने के बाद एक सिंगल आता हुआ स्कोर पहुंचा 52। म्हणून सर 11चा स्क्वॉड आहे आणि फ्रेंडशिप मॅच आहे. मला असं वाटतं दोन्ही खेळाडू जे खेळ करतायत त्यांच्यापैकी एकानं सेल्फ रिटायरमेंट घ्यायला हवी, कारण आतुरतेने वाट पाहतायत बॅट घेऊन आमच्या या कक्षामध्ये. खरं तर हा जो स्क्वॉड आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोणाला तरी बॅटिंग करायची आहे. एकाने सेल्फ रिटायरमेंट जर का घेतली तर नवीन फलंदाज मैदानामध्ये लगेचच जाईल. नितेश, सबसे पहले स्मार्ट वॉच जो अनाउंसमेंट हुआ, सुनील लांबोर ने कहा कि भाई बतौर बल्लेबाज मैं सलामी बल्लेबाजी करूंगा भाई। हालांकि जब वो टीम में खेलते हैं, रेगुलर टीम में खेलते हैं नई मुंबई की तरफ से, तब वो नंबर 3 नंबर 4 पे खेलते हैं, लेकिन जैसे स्मार्ट वॉच की बात की संतोष मात्रे, भाई मैं तो 55 साल के करीब पहुंच चुका हूं। सेल्फ रिटायरमेंट नहीं तो सेल्फ प्रमोट किया सुनील लांबोर ने खुद को। हाँ, वो तो जरूरी होता है। और मेरे साथ 12th मैन में बैठे हुए वो भी सोच रहे कि जो 12वां जो वॉच है वो किसके पास में जाएगा, ये होना जरूरी भी है। शैलेश यादव 12th मैन के रूप में बैठे हुए हैं। टीम का स्कोर पहुंचा 53। अब डॉट बॉल जाता हुआ, ये अच्छा ओवर होता हुआ। अब तक 2 गेंदे अगर आप वाइड के अगर छोड़ोगे तो एक निर्णायक ओवर साबित होता हुआ। जिस अंदाज में पहले 3 ओवर फेंके थे उसके विपरीत ये बढ़िया गेंदबाजी। इस बार बॉटम से गेंद लगी है, गेंद गई है शॉर्ट फाइनल के क्षेत्र में, अच्छी फील्डिंग वहां पर, केवल 1 रन मिलेगा। निश्चित रूप से अगर यहाँ पर गेंद अगर मिस हो जाती तो बाउंड्रीज मिल सकती या फिर 2 रन तो मिल सकते थे। तो इस 1 रन के साथ नई मुंबई क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन का स्कोर पहुंचा है बगैर किसी नुकसान के 54, यानी 54 रन। अच्छा स्कोर खड़ा किया है। एक फाइटिंग टोटल मात्र उभी झाली आहे, ज्यामुळे गोलंदाजांना सुद्धा चांगला मार्जिन मिळाला. संतोष सर तो बोल रहे थे अगर आप टॉस जीतते हैं तो पहले बल्लेबाजी नहीं बल्कि चेस करना चाहेंगे, लेकिन यहाँ पे देखिए विपरीत हो रहा है। इस बार वाइड बॉल, ये इस ओवर का तीसरा अतिरिक्त रन। कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना, बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना। ये सोचना चाहिए। वैसे भी स्कोर बोर्ड जो है वो तेजी से आगे बढ़ रहा है। ऐसे स्थिति में गेंदबाज को नपीतुली गेंदबाजी डालने का प्रयास करना चाहिए, ना बल्कि एक्स्ट्रा रनों को रोक लगाने का प्रयास करे। इस बार फिर से लेग स्टंप से मिस करती हुई, ये देखिए इस ओवर का फिर से चौथा वाइड बॉल। लगातार अतिरिक्त रनों पर अंकुश नहीं लगा पा रहे। पश्चिम महाराष्ट्र समालोचक की टीम जो है वो थोड़ा सा संतुलन अपना बिगड़ते हुए दिख रही है। नक्कीच गोलंदाज मात्र नियंत्रण मी म्हणेन गमावतोय. उमेश सावंत ते पेन खोपोलीचे आहेत आणि फलंदाज सुद्धा पेनचेच आहेत. म्हणजे दोन्ही रायगड जिल्ह्याला बिलॉंग करणारे हे 2 खेळाडू एकमेकांसमोर कुरघडा करताना पाहायला मिळतात. हा ऑन ड्राईव्हचा फटका आहे. फटका चांगला ताकद आहे, परंतु टायमिंग तितकंसं जमलं नाहीये. क्षेत्ररक्षक तितक्याच ताकदीनं पुढे आले, चेंडूला लगेचच उचलला, फेकला, तोपर्यंत ही एकच धाव कंप्लीट झाली. लेकिन नितिन इस तरह की फील्डिंग की जरूरत है इस समय, और इस अंदाज में अगर आप फील्डिंग करोगे तो गेंदबाज का जो मनोबल है वो निश्चित रूप से बढ़ जाता है। इस ओवर में अगर देखा जाए कुल मिलाकर ज्यादा 2 रन आए नहीं, लेकिन जो एक्स्ट्रा रन मिले हैं वो थोड़ा सा चिंता का वातावरण बढ़ा रहा है। इस बार देखिए बॉटम से गेंद लगी, बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में हवा में गेंद जरूर थी, लेकिन निलेश मर्डेकर खरं तर त्यांच्या चेहऱ्यावर तो एक चष्मा त्यांनी परिधान केलाय. पॉवरचा तो चष्मा आहे आणि त्याच्या चकमकीमध्ये खरं तर त्यांना हे उमगलंही नाहीये की त्यांच्या डोक्याच्या वरनं बॉल अगदी मागच्या बाजूला गेलाय. हा झेल सुद्धा झाला असता, परंतु ही चकमक आपल्याला नेहमी पाहायला मिळते. जेव्हा तुमच्याकडे सराव नसतो तेव्हा असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्यांनी निलेश मर्डेकर यांचं प्रयत्न, आज निलेश मर्डेकर कोण आहेत तर निलेश मर्डेकर हा आपल्या जावली तालुक्याचा खरं तर हक्काचा आवाज. मराठी भाषा आणि त्या मराठी भाषेवर असले त्यांचं स्वतःचं एक वैयक्तिक प्रभुत्व, अतिशय गोड भाषा आणि त्या गोड भाषेला सादर करणारे हे खरं तर लीड कॉमेंटेटर्स. 3 दिवस ही स्पर्धा इथे रंगते मनोज सर. 3 दिवस या स्पर्धेचं शिवधनुष्य ही खरं तर जबाबदारी अप्रतिमरित्या ज्यांनी हाताळली आणि आज खरं तर ही प्रेक्षणीय मॅच आपण पाहतोय. प्रत्येक समालोचकाला वैयक्तिक फोन करून, मेसेज करून या सर्व गोष्टी ज्यांनी सांभाळल्या, मॅनेज केल्या, आज हे सर्व एकत्र खेळतायत, त्याचं मी म्हणेन एक श्रेय या निलेश मर्डेकर आणि या समालोचकासाठी जरूर जातं. सबसे पहले मैं ये बात बताना चाहूंगा, नई मुंबई जहाँ क्रिकेट के आयोजन होते हैं उनको सीखने के लिए बहुत कुछ है। आखिरी ओवर है, किसके साथ जाना चाहेंगे ये देखना होगा। टीम का स्कोर 4 ओवर के समाप्ति के बाद आ चुकी आदर्श सूर्यवंशी अपनी तरफ से पहली ओवर और टीम की तरफ से अंतिम ओवर लेकर आए हैं। ये कराड़ की तरफ से बिलोंग करवाते हैं, थोड़े से पतले कटकाठी के खिलाड़ी है। आदर्श सूर्यवंशी एक तेज गेंदबाज माने जाएंगे। इनके सामने है दत्ता भात्रे।
दाहिने हाथ के बल्लेबाज गेंद को थोड़ा सा नीचे रखा, ये बढ़िया लेंथ, इसी लेंथ के साथ गेंदबाजी डालनी चाहिए. एक्सपिरियन्स खेळाडू जे खरं तर वय वर्ष अराउंड 40 आणि गोलंदाजाचं वय का आपण जर का बघितलं त्याला जर का विचारलं तर अंडर अराउंड 17 म्हणजे अंडर 17 चा क्रिकेट खेळ करणारा हा खेळाडू आज मात्र समालोचक म्हणून त्याची एक वेगळी ओळख पाटण तालुक्यामध्ये ज्याने निर्माण केली आहे तोच गोलंदाज आदर्श कराड तालुक्याला बिलॉंग करत असताना मात्र नक्कीच आदर्शला आपण पाहतोय. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. नवी मुंबई समालोचन कक्ष पहला फलंदाज बाद झालाय. पहला ब्रेक तो रनआउट के रूप में सुनील लांबोर के रूप में पहला झटका लगता हुआ नई मुंबई समालोचक एसोसिएशन की टीम को. देखिए ये सोच अच्छी रखी है. देखिए इस गेंदबाज को मुझे लग रहा कि जल्दी बुलाना चाहिए था. सन्माननीय प्रथमेशजी भनगे साहेब उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. केडंबे गावाला बिलॉंग करत असताना आज ही खरं तर मी म्हणेन ही मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. गावागावातून पाड्यापाड्यातून एकत्र आलेत. आज या क्रिकेटला प्रमोट केलंय. हा फटका कट करायचा होता. दत्तात्रय म्हात्रे सर आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे थकलेत की काय असंच काही सभास या फटक्याच्या माध्यमातून प्रतिबिंबित होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 60 रन एक विकेट के नुकसान पर. अच्छी शुरुआत, अच्छी साझेदारी. पहले विकेट के लिए 60 रनों की साझेदारी. नए बल्लेबाज आ चुके मैदान पर. अमोल ज्यादा समय उनके पास नहीं होगा. इस बार गेंद को ढकेल दिया शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में. 4 रन और मिलेंगे तो स्कोर पहुंचा है 64, लॉस्ट टू 1 विकेट. अच्छा स्कोर खड़ा किया है नई मुंबई क्रिकेट समालोचक की तरफ से. अगर देखा जाए अच्छी शुरुआत जब मिल जाती है टीम को तो मध्यक्रम में इतना दबाव जो है वो कम हो जाता है. तो जिस अंदाज में बल्लेबाजी की दत्ता मात्रे, जिस अंदाज में बल्लेबाजी की सुनील लांबोर ने, उसी की साझेदारी को बरकरार रखने की कोशिश में यहाँ पर नए बल्लेबाज आ चुके अमोल, जिन्होंने आते ही चौके के साथ अपना खाता खोल दिया. अभी भी 3 गेंदें बची. लेग को थोड़ी सी मिस करती हुई गेंद. क्या कहेंगे अंपायर? गेंद बाउंड्री लाइन के बाहर गई है. क्या ये वाइट होगा? जी हाँ, +4 यानी +1 यानी 5 रन मिलेंगे. नसीब के साथ नशिबाचा चौकार आपण पाहतोय. आज या व्यासपीठावर खरं तर अनिलजी जुंढरे साहेब उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय, विशेष सौजन्य आम्हाला लाभलंय, अनिलजी जुंढरे साहेबांचा आम्ही सन्मान करतो. आम्ही आयोजन कमिटीला विनंती करू की आपण आपला पवित्र शुभ असते हा विशेष सन्मान करायचा आहे. मनोज पाटील सर पहा, ही जी ट्रॉफी जी हातामध्ये पकडली आहे प्रत्येक पाहुण्याचा आपण सन्मान करतोय. ही क्रिस्टल ट्रॉफी आहे. काच ही धातू, या काचेच्या धातूला मात्र कस्टमाइज केलंय आणि या क्रिस्टल ट्रॉफीला आपण खरं तर मी म्हणेन साकारली आणि प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण ही ट्रॉफी, या स्पर्धेची आठवण, हे स्मृतिचिन्ह देऊन आपण करतोय. आयोजकांचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी पुन्हा एकदा त्यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करतोय. बॉल जरूर आपण पाहिला आउटसाइड द ऑफ स्टिक कॉरिडॉर लेंथला नॉक केलाय आणि फलंदाजाला चॅलेंज करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वय वर्ष अंडर 19 अर्थातच 17-18 वर्षाचा हा खेळाडू आदर्श कराड तालुक्याला बिलॉंग करत असताना आज यंग समालोचक म्हणून त्याची आज मागच्या काही 1 ते 2 वर्षामध्ये त्यानं आपली एक स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली आणि तोच आदर्श आज गोलंदाजी करत असताना त्याच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. चलिए नीतीश, तो 5 ओवर का खेल हो चुका है. तो 5 ओवर की समाप्ति के बाद नई मुंबई समालोचक एसोसिएशन की टीम ने 70 रन बनाए हैं एकमात्र विकेट के नुकसान पर. जबकि 30 गेंदों में इस मैच को जीतने के लिए पश्चिम महाराष्ट्र समालोचक एसोसिएशन की टीम को चाहिए 71 रन. अब मेरे साथ कमेंट्री बॉक्स में मेरे सहयोगी कमेंटेटर शैलेश यादव. चलिए 30 गेंदे हैं, 72 रनों का 71 रनों का बड़ा टारगेट है. प्रति ओवर की अगर बात की जाए लगभग 15.5 के करीब का रन रेट है, जो कि लगभग माफ कीजिएगा 14.5 के करीब 14.20 का एवरेज है. किस अंदाज में बल्लेबाजी होगी, किस अंदाज में गेंदबाजी होगी, ये देखने के लिए मेरे साथ कमेंट्री बॉक्स में थोड़ा सा बदलाव होगा.
4 रन। अब चाहिए 24 गेंदों में 67 रन, मंजिल है 71 रनों की। यहां से संतोष मात्रे नई मुंबई समालोचक एसोसिएशन टीम के कप्तान नंबर 2 पर किस गेंदबाज के साथ जाना चाहते हैं, ये देखना होगा। क्या सूर्यकांत को बुलाते हैं या फिर सचिन गिरी को बुलाते हैं या फिर पुष्पक पाटिल को बुलाते हैं। 4 गेंदबाज उनके पास विकल्प के रूप में है। तो शैलेश क्या लग रहा है, क्या कप्तान खुद आना चाहेंगे? सर महागुरु उनको ऐसे ही नहीं कहा गया है, हर गेंदबाज को किस सिचुएशन में लाना है वो उनको बखूबी मालूम है यहाँ पे, और हमें देखना पड़ेगा इथून पुढे कशी त्यांची रणनीती असेल। शुड बी डिसाइडिंग ओव्हर, दॅट्स द मेन ओव्हर शुड टेकन बाय द बॉलर। आपल्याला पाहावं लागेल आणि तिथून मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी होईल। काही खेळाडू आहेत ना ते मात्र चर्चा करतील की हा खेळाडू इथून पुढे असं देखील म्हटलं जाईल की तुम्ही आम्हाला शिकवू नका, ऐसा देखिल कॉल येणार है, याची देखिल दखल घ्या। देखिए शैलेश, मुझे लग रहा है गेंदबाज के लिए कोई मुश्किलें तो नहीं होगी, लेकिन यहाँ पे देखिए गेंदबाज में बदलाव। जिस गेंदबाज का हमने नाम नहीं लिया तो उसी गेंदबाज को ये बड़ा जुआ खेला है। संतोष मात्री की मैं ये तारीफ करना चाहूंगा, एक बड़ा जुआ खेला है। नयन शिर्के आए हैं नंबर 2 पर गेंदबाजी करवाने के लिए। एक और दाहिना का गेंदबाज तुर्भे से बिलोंग करते हैं, नयन शिर्के बिलोंग करते हैं, नया कमेंटेटर है। बहुत कम समय में देखिए, अभी का जमाना जो है वो गूगल का जमाना है। हमारे टाइम हम लोग जब करते थे और मुझे लगा कुणाल दाते के चरणों पर नतमस्तक होकर आए हैं, और ये होना जरूरी भी है। नक्कीच मनोज सर लिजेंड आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे खऱ्या अर्थाने समालोचक। आपण जर पाहिलं तर कुणालजी दाते यांचं आगमन देखील या स्पर्धेला झालं। त्यांनी मात्र या स्पर्धेला येऊन ही स्पर्धा आणखी मोठी केली आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने शब्दांना प्रेरित होऊन हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आज गोलंदाजी करताना पाहायला मिळाला, जो व्हाईट बॉल सातत्याने हाताळतोय। जिथे आतापर्यंत धावसंख्येमध्ये भर पडली आहे, 5 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत आणि आपण चर्चा 6 धावा धावफलकावरती स्कोर कार्डवरती अप झाल्यात। 6 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला। उमेश सावंत, यस मस्ट निडेड असेल तो षटकार येतोय का पाहावं लागेल। हो स्विंग आणि मिस, पहा इथे चुका होत आहेत, दंडित केलं जाईल। बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक दत्ता म्हात्रे यांनी नक्की चर्चा केली गेली आहे। दत्ता सरांचा एक्साइटमेंट पाहायला मिळाली आहे। आता मात्र घड्याळ आपल्या हातावरती शोभणार आहेत। ऑर्गनायझेशन को देखते हैं मैत्री ग्रुप। हो यावेळी पहा पुन्हा जिथे आपण पाहिलं ना अमोल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती। मनोज सर, किस तरीके से आप इस पूरे टूर्नामेंट को देखते हैं? एक पूरा भूमिपुत्र का मैदान है और इस मैदान पे देखिए शैलेश, नई मुंबई का सबसे ऐतिहासिक मैदानों में से एक मैदान है, वो है कोपरखेने का भूमिपुत्र मैदान। इस टूर्नामेंट की अगर हम बात करेंगे, जिस तरह IPL में इनामों की खैरात बांटी जाती है, उसी तरह इस मैदान यावेळी पहा, अरे उडवाच मान माझी, मी वाकणार नाही, इतकीच शर्त आहे, मी झुकणार नाही। हा झुकणारही नाही आणि थांबणारही नाही। त्याने पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट डीपिश एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये कॅल्क्युलेटिव्ह षटकार ठोकलाय। नाव आहे संतोष देसाई। सो मच सर। देखिए एक बॉल जो जबरदस्त हिट किया है संतोष देसाई ऑन स्ट्राइक अगेंस्ट द नयन शिर्के आपल्याला पाहायला मिळाले। राउंड द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरून हा पठ्ठ्या निघालेला आहे। ओहो यावेळी पहा वेस्ट हाईट माटर करेल, फ्री हिट। पहा सडपाथळ बांधा, पठ्ठ्या तालमीमध्ये कसरत करणं फार गरजेचं आहे। एखादा पठ्ठ्या तालमीमध्ये येतो, पहलवानकीसाठी शाडू ठोकतो, त्याच्यासाठी करावी लागते ती मेहनत। म्हटलं जातं ना प्रॅक्टिस मान बी परफेक्ट। तुम्हाला फ्री हिटची संधी आहे, हेलीकॉप्टर उडाले पंचांचं। देखिए शैलेश, इस ओवर को अगर देखा जाए लंबा होता चला जा रहा है। देखिए फ्री हिट था लेकिन कामयाब नहीं हो पाए। 2 वाइड फेंकी, उसके बाद विकेट मिला था, उसके बाद एक लंबा हिट आया था। ये अच्छी रणनीति है नयन शिर्के की। देखिए
फ्री हिट मिलने के बावजूद भी अपना जो मनोवैज्ञानिक दबाव जो है वो नहीं झेल पाए हैं। ये कहीं ना कहीं बड़े गेंदबाज की निशानी होती है। ये लंबे रेस के घोड़े क्यों कहे जाते हैं नैन शिर्के को, ये इस बात को दर्शाते हुए स्कोर पहुंचा है 13 रन, माफ कीजिएगा 14 रन, केवल एक बात है विकेट के नुकसान पर, जबकि मंजिल 71 रनों की। अभी 20 ओवर की लगभग 2 गेंदें बची है, माफ कीजिएगा 3 गेंदें बची है। आगे जाकर मारने का प्रयास, थोड़ा सा गेंद को नीचे रखा, अब डॉट बॉल का इशारा। नितेश सर सातत्याने कॅल्क्युलेट करतायत किरण मस्कर किती डॉट काढतोय। येस 3 बॉल 3 डॉट नक्कीच आलेत, कन्सिक्युटिव्ह चर्चा होणार आहे। आता मात्र 4 डॉट आलेत, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 30 गेंदों का खेल है शैलेश, उसमें से अगर एक बल्लेबाज अगर 3 या 4 गेंदे डॉट निकलवाता है तो फिर दबाव जो है वो निश्चित रूप से बल्लेबाज पर आ जाएगा। वैसे भी अनाउंसमेंट हो चुका है उनके प्रति 6 के लिए 500 रुपए, तो उस अंदाज में वो अपनी तरफ से एडी चोटी का जोर भी नहीं लगा पा रहे। इक्का दुक्का रनों से अगर आप स्कोर आगे बढ़ेगा तो मंजिल दूर दूर चली जाएगी। कहते ओस चाटने से प्यास नहीं बुझेगी बरू, ये सोचने वाली बात होगी। स्कोर पहुंचा है 15 रन, केवल एकमात्र विकेट के नुकसान पर। जबरदस्त वापसी करवाते हुए नैन शिर्के। पुन्हा एकदा अमोल निघालेत आपल्या स्ट्राईक वरून। पहा संतोष देसाई यावेळी लॉफ्ट केलाय, खाऊ कॉर्नर बाउंड्रीला इच्छा दिशेने, चेंडू सरळ सीमा रेषे पार, षटकार, 6 धावा। नीले नीले अंबर यहाँ पे गेंदबाजी में एक और परिवर्तन किया जाएगा। 18 गेंदों में चाहिए 50 रन, अब नंबर 3 पर गेंदबाजी पर आ चुके हैं गुपेश म्हात्रे। ये इनका घरेलू मैदान है और निश्चित रूप से अपने घरेलू मैदान का भलीभांति जानकारी होगी और उस अंदाज में गेंदबाजी करेंगे। जबकि स्ट्राइक पर है किरण मस्कर ना। येस किरण मस्कर, आमच्या कॅमेरामॅनला मी नक्कीच विनंती करेन जे गोलंदाज आहेत ना त्यांच्या टी शर्ट वरती जो लोगो आहे ना तो थोडासा झूम करून तुम्ही दाखवायचा आहे प्रेक्षक मायबापांपर्यंत, आमच्यात नक्की चर्चा होईल। अक्षताताई मात्रे आगासकर, राउंड विकेट, गेंद पैरों पे गेंद लगी है, जाना पड़ेगा सर, जाना पड़ेगा। विकेट का पतन, दूसरे विकेट का पतन। यस डीजे।
22 वरती जाऊन पोहोचले. येणारे 16 बॉलच्या पाठीमागे 49 रन्स मस्ट निडेड आहे. आणि आपण रिक्वायर्ड रन रेट 15 बॉल आहेत, 15 बॉलच्या पाठीमागे 49 असं रिक्वायर्ड रन रेट 19.6चा रिक्वायर्ड रन रेट. शैलेश एक बड़ा ओवर चाहिए, एक बड़ा ओवर चाहिए जहाँ से कम से कम 20-25 रन अगर आपको मिल जाते हैं तो मैच में आपकी वापसी हो सकती है. लेकिन मुझे लग रहा है गोपेश मात्रे ये बड़ा ओवर देने की बिल्कुल कोशिश में नहीं है. 3 गेंदों में केवल 1 ही रन दिया है, 1 विकेट भी प्राप्त किया है. और निश्चित रूप से मैं कप्तान की तारीफ करना चाहूँगा संतोष मात्रे की. ऐसा लग रहा था कि नंबर 3 पर वो सूर्यकांत को आजमाएंगे, लेकिन सूर्यकांत की जगह पे उन्होंने गोपेश मात्रे को आजमाया. ये देखिए हवा में उछला है लेकिन कैच नहीं पकड़ पाई. इस भी दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे कर दिए. तो इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा 24. 24 रन नक्कीच धावफलकावरती जरी लगावले असतील ना, या मॅचमध्ये टर्निंग फॅक्टर जर कोण ठरलं असेल ना सर, तर संतोष देसाई या समालोचकाकडे पाहायला मिळते, जे KSK क्रीडा प्रतिष्ठानला बिलॉंग करतात आणि संपूर्ण जावली महाबळेश्वरमध्ये यांच्या नावाचा बोलबाला राहिलेला आहे. आणि ते मात्र फलंदाजीसाठी एक लिजंड क्रिकेटर आहेत. पुढचा बॉल भूपेश. ओहो, ही ताकद आहे संतोष देसाई यांची. म्हणूनच म्हटलं जातं ना, या पठ्ठ्याकडे आहे ताकद, त्याने ठोकलाय तो ह्यूज षटकार. ऐसे ही लंबा हिट मिला नवी मुंबई समालोचक क्रिकेट की एसोसिएशन के तमाम खिलाड़ियों के दिलों की धड़कनें तेज हो चुकी है. संतोष देसाई कितनी स्ट्राइक अपने पास रखते हैं शैलेश, ये देखने लायक बात होगी. और जिस अंदाज में उन्होंने बल्लेबाजी की, केवल 6 गेंदों का सामना किया, 21 रनों के व्यक्तिगत स्कोर पर खेल रहे. इस बार डिफेंस कर दिया, ये सुरक्षात्मक तरीके से गेंद को ढकेल दिया. गेंद में इतनी खराबी नहीं थी लेकिन दोनों बल्लेबाजों ने ओवरथ्रो हो चुका है. 2 रन तो होने चाहिए. संतोष देसाई को स्ट्राइक पे आना होगा तो 2 रन तो पूरे करने ही होंगे और 2 रन भी मिलेंगे. देखिए तीसरे की कोशिश की जा रही है लेकिन यहाँ पे आदर्श सूर्यवंशी ने मना कर दिया. 2 ही से संतोष अन्ना होगा. ओवर की समाप्ति हो चुकी है. यस, 12 बॉलच्या पाठीमागे 39 मस्ट असतील. 12 बॉल 39 स्कोर रिक्वायर्ड आहे. 32 रन्स ऑन दी बोर्ड, 2 विकेट्स लॉस. आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्याला पाहायला मिळालं आहे. से यानी 39 रन चाहिए. यहाँ से संतोष मात्रे अपने रणनीति में क्या बदलाव लाते हैं, किस गेंदबाज के साथ जाना चाहेंगे, ये देखने लायक बात होगी. शायद नए गेंदबाज को आजमाते हैं. सूर्यकांत को नहीं बुलाया है, पुष्पक पाटिल भी अभी नहीं आए हैं. सचिन गिरी को भी आपने थोड़ा सा पीछे रखा है. तो इस ओवर में ही निर्भर रहेगा कि मैच किस तरफ मुड़ रहा है. अब गेंदबाजी में एक और परिवर्तन. अमोल अपनी तरफ से पहला ओवर और टीम की तरफ से नंबर 4 पर 12 गेंदों में चाहिए 39 रन. शैलेश, किस अंदाज में मैच चला जा रहा है. जिस जब तक संतोष देसाई क्रीज पर रहेंगे पश्चिम महाराष्ट्र कमेंटेटर के खिलाड़ियों की उम्मीदें जीवित होगी, लेकिन इनके पास स्ट्राइक कितनी आती ये देखने लायक बात होगी. ये देखिए ओवर तो हो चुका है शायद. क्या कहते हैं अंपायर जी? नहीं, डेलिब्रेट दे दिया, डेलिब्रेट दे दिया है. अब रन ले लीजिए लेकिन डेलिब्रेट दे दिया है. नक्कीच एक क्या गेंद फिसली है हाथ से. नक्कीच दरम्यान मात्र आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचली आहे. मनू भाकर यांनी मात्र ब्राउन्स मेडल भारतासाठी मिळवलेलं आहे आणि त्यांना आपण मात्र या शूटिंगमध्ये त्यांनी हे ब्राउन्स मेडल मिळवलं आहे. त्यांना आपण देऊया शुभेच्छा. या मैत्री ग्रुपच्या माध्यमातून या शुभेच्छा. काही प्रेक्षक मार्ग मान्यवर आहेत, त्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. पंच डेड बॉल आहे का असा कॉलिंग आहे. यस, डेड बॉल इथे कॉलिंग दिलं गेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच फार महत्त्वाची आहे. आदर्श सूर्यवंशी. ओहो हो, काय घडलं आता मात्र पंचांनी सांगितलंय. हो म्हटलं जातं ना नितेश सर, कसा धरू मी नेम तुझ्यावर, अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याच, कसं करू मी प्रेम तुझ्यावर. प्रेम करायचंय, काय प्रेम आहे. वाईट बॉल नंतर तर मात्र नो बॉल हाताळलाय. फ्री हिटची संधी मिळाली आहे. संधी आहे चौकार षटकार मारण्याची. ये अच्छा मिक्सचर लेके आया है मेरे साथ शैलेश यादव. ज़रूरी होता है, बहुत कुछ सीखने को मिलता है.
हिंदी और मराठी होना ज़रूरी हो। इक्वेशन ये है 12 गेंदों में चाहिए 38 रन, माफ कीजिए 37, 12 गेंदों में चाहिए 37 रन। अब रिक्वायर्ड रन थोड़ा सा नीचे आ चुका है 18.50। चला थोडंसं स्पीडअप घ्या देखिए स्पीडअप करवा दीजिए, समय के साथ चलिए। स्कोर बना है 34 स्कोर बने हैं 2 विकेट के नुकसान पर। अभी भी 12 गेंदों में चाहिए 37 रन, जबकि गेंदबाजी पर आ चुके हैं गेंदबाज देसाईकडे पहा, देसाईंचा उत्साह पहा, मैदानाच्या आतमध्ये या पठ्ठ्याची तालीम पहा। आता पुन्हा एकदा नो बॉल आहे, मैदानाच्या आतमध्ये चुका होत आहेत। नवी मुंबई डीजे येऊ द्या। पहा इथे आपण पाहतोय नितेश सर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असोसिएशन कॉमेंटेटर आणि त्यांचा उत्साह, मैत्रीपूर्वक लढत आणि त्याचा आनंद मिळवला जातोय। नाही नक्कीच उत्साह साजर करण्याची आम्ही जरूर संधी देऊ। तत्पूर्वी सर्वच खेळाडूंना आम्ही विनंती करतोय की आपण लवकरात लवकर मॅच आपल्याला कव्हर करायची, प्लीज थोडी घाई करा। सँडी सरांना आम्ही विनंती करू की आपण थोडी घाई करा। गुपेश दादा थोडं आपण लीड घ्या आणि लवकरात लवकर आपल्याला या मॅचला खरं तर संपूर्ण मात्र फायनलची मेगा फायनलची ग्रँड फिनालेचा सामना, द मोमेंट यू ऑल आर वेटिंग फॉर, फायनलचा सामना या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळेच की काय आम्ही जरूर विनंती करू की आपण ही मॅच जितक्या फास्ट आपल्याला करता येईल तितक्या फास्ट आपण खेळा प्लीज। नक्कीच नितेश सर, सूर्यकांत गमरे सर रत्नागिरी या ठिकाणी बिलॉंग करतात, जीवगाव मध्ये राहणारा हा व्यक्तिमत्व। त्याचबरोबर एकच मिनिट सर, आदर्श यावेळी पाहायला मिळालाय, मिस हिट झालाय आणि तदनंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये प्लेयर आहे आणि तिथून मात्र फील्ड केली जाईल, एक धाव अंकित केली गेली आहे। त्याचबरोबर भैरवनाथ वॉरियर्स या संघाचे डायनामिक पॅन्थर, या दोन्ही संघाचे संघनायक आम्ही आपल्याला कॉलिंग करतोय। आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण टॉस साठी जाणार आहे, संपूर्ण टीम मस्ट रिक्वेड आहे या लगेचच मुख्य व्यासपीठाच्या दिशेने जाऊया। सूर्यकांत गमरे मैदानाच्या आतमध्ये, ओहो यावेळी फ्लिक केला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न काटेकोरपणे केला जाईल। यस इट इज, पहा इथे धावसंख्येमध्ये भर पडली आहे। संतोष देसाई ऑन स्ट्राईक, जोपर्यंत संतोष देसाई हा पठ्ठ्या मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्र समालोचकांची मात्र आशा आता मात्र प्रफुल्लित आहे आणि पल्लवित आहे नितेश सर, कारण जिंकणाऱ्या संघासाठी 12 वॉचेस सुद्धा आहेत। अर्थातच आपण पाहता या मॅच मध्ये विजयाचा उत्साह दोन्ही संघांकडे आहे, पराभवाची थोडी भीती सुद्धा आहे, परंतु यातला अंतर जो कापेल त्याला मात्र नक्कीच विजय मिळणार। आणि आज दोन्ही संघ आपल्या विजयासाठी खेळ करताना पाहायला मिळतील। एक्झिबिशन मॅच आपण एन्जॉय करतोय जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून। आज या रबर बॉल पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळालंय की 2 विभागातील हे समालोचक त्या समालोचकांना एकत्र आणण्यासाठी आयोजकांचा प्रयत्न। धावसंख्या झाली आहे ती 42। नक्कीच पुन्हा एकदा वाईट बॉल आला नितेश सर। चला डायनामिक पॅन्थर्स टीम संपूर्ण स्क्वॉड तुम्ही या, डायनामिक पॅन्थर्स ऑल द टीम मेंबर्स लगेचच व्यासपीठाकडे या। काही फोटोशूट आणि काही फोटोशूट्स आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या दरम्यान या फायनलच्या मॅचच्या दरम्यान आपल्याला नितेश सर असं म्हटलं जातं ना, अरे हम तोहफे में तो घड़ियां देते हैं, अरे हम तोहफे में तो घड़ियां देते हैं मगर समय वक्त नहीं देते। अरे आंखें तो ब्लैक एंड व्हाइट है मगर उसमें रंग हम अलग अलग देते हैं।
7 बॉल 16. चला रणजित डायनामिक पॅन्थर्स तुमचे सर्व खेळाडू विशाल परंतु हा येतो चौकार की षटकार. षटकार आलाय आणि आता 6 मध्ये चौकार मला वाटतंय आणि 6 मध्ये आता धावा काढाव्या लागतील. नको प्लीज कोणी एकत्र येऊ नका. 6-12 हा वेळ आहे, हा खेळ आहे, नाही आमचे समालोचक आहेत त्यांचा हा विध्वंसक रूप पहा. अनेक वर्ष समालोचन केलं, आज मात्र बॅट घेतली, बॉल घेतला. आज मात्र कित्येक दिवसांपासून अपूर्ण असलेलं स्वप्न मैत्री ग्रुपने पूर्ण केलं. 6 बॉल आणि 12ची गरज. 6-12. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या, फिल्डिंग सेटअप करून घ्या प्लीज, मेक इट फास्ट. 12 बॉल आणि 39. संतोष देसाई. बॉलिंग ट्रॅकवर कोण येत आहेत? 2023-24 NMPL ची ती स्पर्धा आणि महाराष्ट्र भूमीमध्ये आज आपण बघितलं गेलं तर NMPL स्पर्धेची चर्चा आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय आणि त्याच NMPL स्पर्धेमध्ये आपल्याच नवी मुंबईतील गेले 45 वर्ष ज्यांचं समालोचन क्षेत्रामध्ये मी म्हणेन एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. नवी मुंबईचे संतोष म्हात्रे सर बॉलिंग ट्रॅकवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महागुरु ऑन टू दी बॉलिंग मार्क. यस, त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण जावली नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून आमदारकांची भूमिका निभावली ते आमचे डॅशिंग आणि डायनामिक शिवसेना पक्षाचे सन्माननीय सदाभाऊ सकपाळ थोड्याच वेळामध्ये या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येतील याची देखील दखल घेतली गेली आहे. यस, साहेबांचं थोड्याच वेळामध्ये मोस्ट वेलकम असेल. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा. इथे ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता जिथे येणारे बॉल 5 बनवायचे आहेत 11. 5-11चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 5-11 नितेश सर. 5 बॉल 11. संतोष म्हात्रे महागुरु यांना ओळखले जात आहेत. अनेक टप्पे आणि किस्से आम्ही पहा. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम मित्रांनो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक जबरदस्त, एक डायनामिक पर्सनॅलिटी असलेले आमच्या शिवसेनेचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपलब्ध होत आहे आणि त्यांचं मात्र हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळी पहा चेंडू चालाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार चौकार. सो मच. पहा आता मात्र समीकरण बदललंय. येणारे बॉल आहेत 4 बनवायचे आहेत 7. 4 बॉल 7ची मॅच. एका बाजूला नवी मुंबई समालोचक असोसिएशन संतोष देसाई. अर्धशतकासाठी 7 धावांची गरज आहे आणि संघाला विजयासाठी देखील 7 धावांची गरज आहे. सखाराम कदम साहेब यांच्याकडून देखील पारितोषिक नक्कीच येणार आहे. अंकुश चिकणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मात्र यावेळी काय घडलंय? जोरदार अपील केली आहे मात्र अपील विफल ठरली आहे. पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. मॅच फसली आहे. 3 बॉल 7ची गरज आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना, अरे मित्रांनो प्यास लगी है गजब की, अरे प्यास लगी है गजब की, पानी में जहर था, अरे पीते ना तो मर जाते, ना पीते तो भी मर जाते, ए अजब कश्मकश. हो यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यानंतर मात्र कवसला क्षेत्ररक्षक नाहीये. नो मास लँड मध्ये 2 धावा तर कंप्लीट होतील. यस इट इज. समीकरण बदललंय. येणारे बॉल 2 बनवायचे आहेत 5. 2 बॉल 5ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. 2 चेंडू आणि 5 धावांची मॅच. अर्थातच ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय काही क्षणामध्येच आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल.
आज क्रिकेटला एन्जॉय केलं या सर्व समालोचकांनी, आज क्रिकेटला एन्जॉय केलं आपल्या या व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी, आणि ज्या व्यक्तिमत्वांचा आज या व्यासपीठावर नुकतंच आगमन आपल्याला पाहायला मिळतंय, माजी आमदार जावली तालुक्याचे सदाभाऊ सकपाळ साहेब, त्यांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. 2 चेंडू 5 धावा आणि हा बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये गेलाय. 1 धाव मिळणार की धावा मिळतील 2? नक्कीच पंचांकडे सुद्धा आमचं लक्ष असणार आहे आणि इथे मिळणार विकेट की जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे असणार डॉट बॉल की मिळणार धावा 2 की मिळणार 1 की होणार बॉल डेट. पंचांकडे आमचे लक्ष असणार आहे. पंच 1 की 2? अंपायर सिग्नल. येस, कॉलिंग झालंय, अंपायरने कॉल दिलाय. 2 रन्स कंप्लीट केल्या गेल्यात. येणारे आता मात्र बॉल आहेत नितेश सर. 1 बॉल 3ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. 1 बॉल. आणि आयोजन कमिटीला विनंती आहे, जर ही मॅच टाय झाली तर काय असेल? टाय झाली तर आपण सा रे ग म प द नी सा आला तर जिंकणार. वा आता कारण आपल्याला फायनल मेगा फायनलचा सामना सुद्धा कव्हर करायचा आहे. नक्कीच आज एन्जॉय केलंय. पहा हा हर्ष, पहा आनंद, आणि आनंदात आज या मॅचला मात्र आपण अंतिमच्या टप्प्यामध्ये घेऊन आलोय. मॅच कशी असावी त्याचं ज्वलंत जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण समालोचक नवी मुंबई, समालोचक पश्चिम महाराष्ट्र या 2 विभागामध्ये फ्रेंडशिप रिलेशन मेंटेन करणारी आणि हे ऋणानुबंध दृढ करणारी स्पर्धा आणि ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा सामना तुम्हाला आवडलाय जरूर. या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवूया. 1 चेंडू आणि धावा कंपल्सरी काढाव्या लागतील त्या 3. 1 बॉल 3ची गरज. मैदानाच्या आतमध्ये संतोष देसाई 16 बॉल 47 या धावसंख्येवरती वैयक्तिक अर्धशतक. पहा या स्पर्धेचा नियम आहे सुपर ओव्हर. असं होईल का? काय घडतंय? येणारा कॉल कंपल्सरी चेस आहे का? कंपल्सरी चेस असा आयोजन कमिटीने कॉल दिलाय. कंपल्सरी चेस. संतोष देसाई ऑन स्ट्राईक. 3 काढावे लागतील. 3 काढावे लागतील. 1 चेंडू 3 धावा. हृदयाची धडधड वाढविणारा सामना, हृदयाचे ठोके चुकविणारा सामना. 1 चेंडू 3 धावा, मनातला उत्साह वाढविणारा सामना आज आपण पाहताय. या मॅच मध्ये, एक्झिबिशन मॅच मध्ये मी म्हणेन उत्साह वाढलाय. सामना अटीतटीचा, सामना उच्च कोटीचा, सामना उत्साहवर्धक सामना आहे. खरं तर प्रेक्षकांना अपेक्षित. एका बाजूला संतोष, दुसऱ्या बाजूला संतोष. दोन्ही संतोष काय म्हणतोस मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजूला त्याच नावाचे, त्याच समराशीचे खेळाडू. 1 चेंडू 3 धावा. सँडी सर ऑन टू द बॉलिंग मार्क. व्हाईट बॉल. व्हॉट हॅपन? मैदानाच्या आतमध्ये एज लागला असे अंपायर सांगतायत. मला वाटतं की विकेट कीपर सांगतात की बॅटचा एज लागलाय. रिव्ह्यू नाही, एज लागलाय. रिव्ह्यू नाही, फायनल कॉल असेल. अंपायर काय घडेल, काय बिघडेल? अंपायर कॉल इज द लास्ट डिसिजन. इट्स अ व्हाईट बॉल असा कॉलिंग दिलं गेलं. जर का किरण मस्कर जर का रिव्ह्यू घेतला तर आपल्याकडे डिटेक्शन नाहीच आहे ना, आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नाहीये. मस्ट असेल. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. आणि अंपायर म्हणजे कसं 104 ग्रामचा हा चेंडू आहे ना, थोडा हवेमध्ये सुद्धा स्विंग होतो हलका. आणि म्हणूनच की काय ही टेक्नॉलॉजीचा हा अभाव, आणि त्यामुळेच मी म्हणेन ऑनफिल्ड पंच जे काय डिसिजन देतील त्या डिसिजनला आपल्याला सन्मान हा द्यावाच लागेल. 1 चेंडू आणि आता धावा हव्यात त्या 2. यस, 1 बॉल 2ची मॅच. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संतोष, दुसऱ्या बाजूला संतोष. एका बाजूला पश्चिम महाराष्ट्र तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई. थरार. यस, मैदानाच्या आतमध्ये हा थरार रंगताना पाहायला मिळालाय. संतोष आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न. या सिरीज दुसरी धाव घेतली जाईल का? पंचांनी स्टंप उडवलेत मैदानाच्या आतमध्ये. हो, संतोष सरांनी सांगितले, अरे तेरे ट्वीट को मैंने रिट्वीट कर दिया, तुझसे पहले मैंने तुझे चीट कर दिया. व्हाट्सएप हो या फेसबुक, वहां पे ब्लॉक करके मैंने तेरा नंबर ही डिलीट कर दिया. मैच फिनिश. प्यारा रे तू मला यारा